Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn Bridge Course Pre-Test Science and Technology Part 2 Standard 10th. मित्रांनो, या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण प्री-टेस्ट घेत आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजीची, सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही महत्त्वाची. आणि मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करत जा. तुम्हाला रोज असेच ब्रिज कोर्सचे व्हिडिओ या चॅनलवर मिळणार आहे. चला मित्रांनो, सुरुवात करूया. आता जो पहिला क्वेश्चन आहे तो काय बघा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आहे का, बघूया. फिल इन द ब्लँक्स. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. ही जी रिक्त जागा इथे प्रोटीन्स आहे, त्यामुळे इथे प्रोटीन्स लिहा. पुन्हा इकडे मित्रांनो, पिक ऑड मॅन आउट. इथे सुद्धा आपल्याला वेगळा शब्द काढायचा आहे. फ्रॉग, औल, फॉक्स, ह्युमन्स. तर इथे ऑब्विसली येणार आहे औल. तो बाजूला काढा किंवा इकडे लिहून ठेवा. क्वेश्चन 3, क्वेश्चन 1 मधला 3 काय बघा, मॅच द फॉलोइंग. थोडक्यात या जोडे लावायचे आहेत. इकडे आपल्याला दिलेत सिम्पल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू, आणि कॉलम बी मध्ये जेलम, अमिबा आणि मेरिस्टेमेटिक टिश्यू जे हे आपल्याला दिले आहेत. तर अर्थात सिम्पल टिश्यूची जोडी लागणार आहे CC आणि कॉम्प्लेक्स टिश्यूची जोडी लागणार आहे AC. ती तुम्ही व्यवस्थित लावा. नेक्स्ट क्वेश्चन 2, राईट द शॉर्ट आन्सर्स एनीवन. कोणते एक लिहायचं आहे. 2 मार्काला क्वेश्चन्स आहेत, ते आपण सुरुवात करूया. पहिला जो आहे तो बघूया. आता मित्रांनो, इथे जागा नाही त्यामुळे मी दुसऱ्या ठिकाणी लिहिले. तुम्ही आधी प्रश्न बघा. व्हॉट आर नेफ्थलीन बॉल्स केप्ट विथ क्लोज टू बी पुट अवे. मित्रांनो, जे आपले नेफ्थलीन बॉल्स आहेत आपण ते क्लोजमध्ये का ठेवतो, त्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. याचं कारण मित्रांनो, इथे उत्तर आहे बघा. नेफ्थलीन बॉल सबलाइम स्लोली when they are placed in clothes. They sublime without leaving any residue, and their role is to ward off any kind of insects which could damage the clothes. त्यामुळे मित्रांनो, आपण काय करतो, ते बॉल आपल्या कपड्यांमध्ये ठेवत असतो, नाही का. हे याचं उत्तर आहे. ते तुम्ही व्यवस्थित लिहा. ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो बघूया. सेकंड क्वेश्चन काय बघा, राईट द डिफरन्स बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. राईट द डिफरन्स बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. त्याचे उत्तर आपण बघूया. मित्रांनो, इथे बघा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे 2 डिफरन्स जे आहेत ते आपण दिलेले आहेत. फर्स्ट डिफरन्स जर बघितला, हार्डवेअर इज टँजिबल अँड सॉफ्टवेअर इज इंटँजिबल. नाही का, इथे आपल्याला दिसतंय. हार्डवेअर वेअर्स आउट ओव्हर टाईम अँड सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट ओव्हर टाईम बट कॅन अफेक्टेड बाय बग्स अँड ग्लिटिक्स. आपल्याला हे जे याचं उत्तर लिहिता येईल. डिफरन्स आहे हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधला. आय होप तो तुम्हाला कळत असेल, लिहिला असेल तुम्ही. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मित्रांनो, जागा कमी त्यामुळे दुसऱ्याच्यावर लिहिलं आहे, पण तरी तुम्हाला ते आरामाने कळेल. तिसरा प्रश्न बघा, स्टडी द फिगर अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथे बघा मित्रांनो, आपल्याला एक पिरॅमिड दिलेला आहे. पिरॅमिड ऑफ एनर्जी हा आहे. तर यावरून आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तर आपण देऊया. ते इथेच लिहिलेत. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टीम. तर मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे, सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही इथे लिहू शकताय. दुसरा प्रश्न काय बघा याच्यातच, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द डायरेक्शन ऑफ एनर्जी फ्लो इन पिरॅमिड ऑफ एनर्जी. मित्रांनो, आपलं ओपिनियन काय याच्यामध्ये, तर तुम्हाला ते लिहायचं आहे. फ्लो ऑफ एनर्जी इज अन इकोसिस्टम इज ऑलवेज युनिडायरेक्शनल. फ्लो ऑफ एनर्जी इज अन इकोसिस्टम इज ऑलवेज युनिडायरेक्शनल. हे याचं उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला ते कळालं असेल, तुम्ही ते लिहिलं असेल. आणि आता घेतोय मित्रांनो आपण पुढचा प्रश्न. मित्रांनो, थोडं राहिलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओला पॉज करू शकता. क्वेश्चन नंबर 3 बघा, आता सुरुवात करूया. एनीवन आहे, हा सुद्धा 3 मार्काचा आहे. प्रश्न बघा काय, स्केच अँड लेबल द फिगर ऑफ स्पायरोगायरा अँड राईट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. स्पायरोगायराची फिगर जी ती आपल्याला काढायची. आता मित्रांनो, स्पायरोगायराची फिगर जी आहे आपल्या बुकमध्ये आहे, त्यामुळे
तुम्ही बुकमधून काढा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते आपण लिहूया. मित्रांनो, स्पायरोगायराची स्टडी तर आपण 8-9 पासून करतोय नाही का, आणि मागच्या वर्षाचे सुद्धा त्याचे स्टडी होता. आता फिगर तुम्ही तिथून काढा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपण बघूया. दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. हे पाण्यामध्ये असतात हे आपल्याला माहिती. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट, स्टीम, लीव्ज, फ्लॉवर असे याला पार्ट नसतात. आणि तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपले येतील. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. स्पायरोगायराचे हे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही सहज लिहू शकाल. फ्रेंड्स, दुसरा क्वेश्चन आहे, राईट द नेम अँड फंक्शन ऑफ ग्रोथ हार्मोन्स इन प्लांट्स. राईट द नेम अँड फंक्शन ऑफ ग्रोथ हार्मोन्स इन अ प्लांट. मित्रांनो, याचे आन्सर बघा. हार्मोन आणि फंक्शन वेगवेगळे पार्ट केलेत. हार्मोन लिहिलेत, त्याच्यापुढे त्याचे फंक्शन दिलेलं आहे. इथेलिन, फ्रूट ट्रिप्टिंग, एफसीएन हे आपल्याला सांगता येईल. हा पहिला हार्मोन जो होता. गिबरलिन्स ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ सीड्स अँड बर्ड्स, प्रमोट ग्रोथ, याचं आपल्याला फंक्शनिंग सांगता येईल. सायटोकिन्स प्रमोट सेल डिव्हिजन अँड प्रिव्हेंट सेन्सेशन्स. तिसरं हार्मोन्स बघा, तुम्हाला दिसत असेल ते, एबॅसिसिक ॲसिड क्लोज द टोमॅटो मेंटेन द डॉर्मन्सी. शेवटचं आपल्याला दिसतं इथे, ऑक्झिन्स इन्व्हर्ट द ट्रोपिझम्स अँड अपिकल डोमिनन्स हे आपल्याला इथे सांगता येईल. अशा पद्धतीने मित्रांनो हार्मोन्स आणि त्याचे फंक्शन जे आहेत ते तुम्हाला लिहिता येतील. याचा चौथा प्रश्न आहे बघा. आता मित्रांनो, याचं उत्तर काय येईल, तर क्रोमोझोम आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स mode of protein and single molecule of DNA that serve to carry the genomic information from cell to cell. In plants and animal, chromosome resides in the nucleus of cell. हे याचं उत्तर असणार आहे. क्रोमोझोम जे आहेत तुम्ही जर सेलमध्ये पाहिले तर तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर जे ते थ्रेड लाईक दिसणार आहे बघा. पुन्हा एकदा सांगतो, क्रोमोझोम आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर मोड ऑफ प्रोटीन अँड सिंगल मॉलिक्यूल of DNA that serve to carry the genomic information from cell to cell. In plants and animal, chromosome reside in the nucleus of a cell. पुढचा क्वेश्चन बघा काय, राईट द नेम ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. तेही आपण बघूया. देर आर 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. ते कोणकोणते बघा, 1, 2, 3, 4 ते 4 लिहिलेले आहेत. मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम, अक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स आणि टेलोसेंट्रिक क्रोमोझोम्स. हे याचे 4 टाइप्स आहेत, ते तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. 5 मार्काचा हा प्रश्न आहे. राईट एनी 5 प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन डिटेल. ते बघूया. मित्रांनो, आपल्याला सांगता येईल रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिपर्पोज अँड रिपेअर अँड रिथिंक. याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहिणार 5 टाइम्स आरमध्ये. रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिपर्पोज अँड रिपेअर अँड रिथिंक. आणि मित्रांनो, दुसरा क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ द फॉलोइंग टिश्यूज. आता मित्रांनो, याच्या पुढे हे उत्तर लिहायला मला जमलेलं आहे, तर तुम्ही ते सहज लिहू शकाल. बघा तुम्ही, टिश्यू लिनिंग इनर सरफेस ऑफ माउथ, स्क्वॅमस इप्थिलियम टिश्यू, टिश्यू जॉइनिंग मसल अँड बोन्स, टेंडन कनेक्टिव्ह टिश्यूज. तिसरं आहे टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग हाईट ऑफ प्लांट्स, अपिकल मेरिस्टीम. आणि चौथं आहे, चौथ्याचं उत्तर हे लिहिता येईल आपल्याला. काय ते, टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग ग्रोथ ऑफ प्लांट्स, इंटरकेलरी मेरिस्टीम. आणि शेवटचं आहे टिश्यू कंडक्टिंग वॉटर अँड मिनरल्स, झेलम. अशा पद्धतीने मित्रांनो याची उत्तर आपल्याला लिहिता येतील. आय होप तुम्हाला ही प्रश्नपत्रिका कळाली असेल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. रोज तुम्हाला याच पद्धतीचे सेतूचे व्हिडिओ मिळणार आहेत, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
टेक केअर, गुड बाय.